हॅलो गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम आणि उज्ज्वला कुलकर्णी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला, तर आज म्हटलं वेगळी चटणी बनवावी. तर सुचलं सोलापुरी मस्त अशी तिखट खमंग चटणी बनवावी, सोलापूर स्पेशल. तर चला, सोलापुरी चटणी बनवायला आपण आता सुरुवात करूयात. फ्रीज उघडून बघितलं तर भाज्या नव्हत्या. तर पटकन काय करावं हे सुचलं नाही. तर म्हटलं चटणी बनवावी. तर चला, आता आपण एक कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवर. त्यात आपण वाटीभर शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे आपल्याला आता हे चांगले मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत. जसे आपल्या प्रगतीवर आपले शेजारी जळतात ना, अगदी त्याप्रमाणे अगदी खमंग असे शेंगदाणे भाजायचे आहेत आपल्याला. ही अगदी मजेचा विषय झाला हो. पण तरी असो, चला. आपले शेंगदाणे आता भाजलेले आहेत. आपल्याला ही चटणी खलबत्त्यात कुटायची आहे मस्त अशी. तर हा खलबत्ता मी स्वच्छ घासून पुसून घेतलेला आहे. लोखंडी खलबत्ता चटणी कुटली ना तर खूप छान लागते ती. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बघा, खलबत्ता स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे. लोखंडी खलबत्ता आहे हा. शेंगदाणे पण आपले मस्त खरपूस भाजलेले आहेत. वाटलं तर साल काढू शकता, नाही काढली तरी काही हरकत नाही. पण थोडीशी काढून पाकडून घ्यायचे मस्त शेंगदाणे असे. बघा, अगदी खरपूस भाजलेले आहेत बरं हे शेंगदाणे. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आता आपण हे शेंगदाणे भाजून घेतलेले ते आता आपण कुटून घेणार आहोत चटणीसाठी. आता हे मी खलबत्त्यात काढून घेतले, हे जे वाटीभर भाजलेले शेंगदाणे आहेत ते. यात आपण आता तिखट घालणार आहोत. तिखट अगदी बेताने घालायचं आहे. जसं तुम्हाला इच्छेनुसार तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता. 1 चमचा, 2 चमचे. पण ही चटणी जरा झणझणीतच छान लागते. तर थोडं तिखट किंचित जास्त घालायचं आपल्याला. चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ पण थोडंसं जास्त घालायचं. थोडं मीठ उचलून असलं ना चटणीला, मग चटणी जास्त खमंग लागते. आणि हा गावरान लसूण आहे. थोडासा फक्त कुस्करून चुरगाळून घेतलेला आहे तो. सोलला नाही आहे सगळा. पाकळ्या तशाच ठेवलेल्या आहेत थोड्या थोड्या. हे सर्व मिश्रण आता आपण एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला हे. बघू शकता, शेंगदाणे आपले फार मस्त भाजले आहेत. आता आपण हे कुटून घेणार आहोत सगळं हे. अगदी हलक्या हाताने जाडसरच आपल्याला शेंगदाणे ठेवायचे आहेत. जास्त बारीक नाही करायचं हे खूप. बघा, अगदी हलक्या हाताने आपल्याला हे कुटून घ्यायचे आहे शेंगदाणे असे. लसूण चांगला बारीक झाला पाहिजे आपला सगळा तो. सोलापुरी चटणी अशी भारी लागते ना, भाजी नसली ना तरी तुम्ही नक्की 2-4 पोळ्या तरी खाऊ शकता त्याच्यासोबत. याच्यावरून थोडंसं कच्चं तेल घालायचं. जर कांदा चालत असेल तर कांदा तोंडी लावा. बघा, अशी भारी लागते ना ही चटणी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अजून आपलं झालेलं नाही आहे कुटून, तर 2 हाताने कुटावे लागणार आहे आपल्याला आता हे. बघा, शेंगदाण्याची अशी आपली पापडी पडली पाहिजे. थोडंसं असं तेल सुटलं पाहिजे शेंगदाण्याच्या चटणीला, तेव्हा ती चटणी छान लागते अगदी खमंग. बघू शकता. आता बारीक होत आहे आपलं. बघा, आता आपली कुटून झालेली आहे ही शेंगदाण्याची चटणी. आता याचं कुटलेला जो असं हा आहे ते असं काढून आपल्याला गोळा झाला पाहिजे आपल्या हातात असा. बघा कसा गोळा होत आहे मस्त. जास्त बारीक नाही आणि जास्त मोठी नाही, अगदी ठोसर ठोसर अशी चटणी. बघा, खूप मस्त लागते खलबत्त्यात कुटलेली ही चटणी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बघा, गोळा झाला म्हणजे आपली चटणी अगदी तयार आहे खाण्यासाठी. ही चटणी आता आपण काढून घेणार आहोत. तर चला, अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, फॉलो करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.